आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार। डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 96 65 86 80 09 आणि 80 07 36 00 01। डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। या घटनेचा तर मी अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो। तालुक्याची गुंडगिरी कमसे लोकांनी 40 वर्षाची या तालुक्यातल्या सामान्य मतदारांनी मोडून काढली आणि लोकशाहीचं नवं राज्य तालुक्यात स्थापन झालं। परंतु काही लोकांना अजून तो पराभव पचनी पडत नाही। मला त्यांना आवाहन करायचं आहे की जनतेला दिलेला कौल आपण स्वीकारला पाहिजे। जे आपले नवीन आमदार तालुक्याच्या जनतेने निवडून दिलेले आहेत त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे आणि अशा गुंडागिरी जर कोणी भ्याड हल्ला करत असेल आमच्या आमदारांवर मात्र त्यांच्या संदर्भामध्ये आम्ही कठोर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, तर मला आपल्या निमित्तानं त्यांना सांगायचं। सर, आमदारांना नाही, त्यांना संरक्षण देण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। संरक्षण मिळेल, त्यांना पोलीस संरक्षण मिळेल, त्या तालुक्यातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांचं संरक्षण त्यांना आहे, तर मला त्याच्यामध्ये कुठली भीती वाटत नाही, मला कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये अडचण वाटत नाही। आमचे आमदार अमोल खताळांचं संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, परंतु गुंडगिरीचं जे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न होतो तो मात्र आम्ही मुळासकट आता उघडून टाकू, तो मला आपल्याला सांगायचं आहे। या तालुक्यामध्ये आपण सातत्याने येऊन या तालुक्यामध्ये वाटोळ करत आहे असा आपल्याकडे आरोप होतोय, काय वाटतंय? मला वाटतं एकदा सांगितलं पाहिजे तालुक्याचं वाटोळ काय झालं म्हणून। तालुक्याच्या जनतेला निळवंड्याचं दोन्ही उजव्या आणि डाव्या कालाचं पाणी भरपूर मिळालं। तालुक्यामध्ये इकडे दुष्काळाचं नेहमी सावट असायचं, 200 टँकर लागायचे, टँकर माफियाचं राज्य होतं। आज मला वाटतं किती टँकर होते यावर्षी? म्हणजे 171 टँकर होते निवडणुकीपूर्वी, आता किती होते यावर्षी? 4 टँकर होते। तालुक्याचं वाटोळ झालं का कल्याण झालं? एकच उदाहरण आहे त्याला। 171 टँकर निवडणुकीपूर्वी तुमच्या काळात होते आणि आता फक्त अवघे 4 टँकर। आज विकासात्मक कामामध्ये मोठा निधी अमोलजींना मिळाला, ते त्यासाठी काम करतायत। तालुक्याची MIDC नाही आहे, ती खाजगी लोकांची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी झाली होती। आता MIDCमध्ये त्याचं रूपांतर करून अधिक मोठ्या प्रमाणात उद्योजक संगमनेरमध्ये यावे यासाठी त्यांचा प्रयत्न आहे। नेमकी म्हणजे तालुक्याचं वाटोळ झालं म्हणजे कोण, त्याची काय मापदंड आहे त्याची? तुम्ही सत्तेत असला पाहिजे तालुक्याचं कल्याण झालं, आणि तुम्ही सत्तेतून लोकांनी पायउतार केलं पाहिजे तालुक्याचं वाटोळ झालं। तालुक्याचं वाटोळ होण्यापासून आता जनतेनं या तालुक्याला वाचवलंय अमोला निवडून देऊन, हे मला सांगायचं आहे। सर, आभार सभेला आपण उपस्थिती नसल्याबद्दल म्हणणं आहे, त्याबद्दल काय सांगा? मला इथं आश्चर्य वाटलं की हा निगेटिव्ह नॅरेटिव्ह का सेट करण्यात आला। मी लंडनला होतो, ते सगळ्यांना कल्पना आहे, ते काही मी खाजगी दौऱ्यावर नव्हतो, वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे, माध्यमांमध्ये आलेलं आहे। अमोलने मला विनंती केली होती, मी अमोल आपला कार्यक्रम तुम्ही करून घ्या, कारण इथं महायुतीची ताकद एवढी मोठी आहे ती आज त्या माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं दिसून आलेली आहे। महायुतीचे कार्यकर्ते किती सक्षम आहे, त्यामुळं माझ्या उपस्थितीमुळे अनुपस्थितीचा प्रश्नच नव्हता, माझ्या सल्ल्यानेच तो कार्यक्रम करण्यात आला होता। ही जी घटना काल घडली आहे तर त्याच्या मागे काय कारण आहे की काही बोललं जातं की आर्थिक दृष्ट्याने काही झालेलं आहे, तर काय म्हणणार आहात यावर आपण? याच्या पाठीमागे जे षडयंत्र आहे, कोण लोक आहेत, मी आता जी मला माहिती मिळते ती अतिशय धक्कादायक आहे। याच्या षडयंत्रामागे कोण कोण सामील आहेत, याचे सूत्रधार कोण आहे, याची सगळी आता चौकशी होईल। पाणी
पाणी का पाणी, दूध का दूध आपल्याला पाहायला मिळेल. विनाकारण आमदारांना बदनाम करण्याचा काही प्रयत्न होतोय, त्यांच्यावर सुद्धा आता कारवाई. सर अपक्ष आमदार असं म्हणतात की मी पण विरोधी पक्षाचा आमदार नाही, सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, त्यामुळे सर गैरसमज झाले. आपण कसं अपक्ष आमदार कोण अपक्ष आमदार? ओके, विधान परिषदेत नाही ते आता भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य आहेतच ना. त्याच्यामध्ये त्यांना सहयोगी सदस्य म्हणून ते स्वतःला मानतात. माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी आता मला वाटतं महायुतीच्या जो कार्यक्रम आहे त्या महायुतीचं काम सुरू केलं पाहिजे. आता त्याचं भान जर त्यांनी ठेवलं नाही तर मात्र मग आम्हाला वेगळं चर्चा होणार. सर, जरांगे पाटलांचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेनं कोच करतोय. सरकारबरोबर तुम्ही याच्या आता प्रमुख आहात, काही बोलणं झालंय का आपलं? जरांगे पाटील आता आझाद मैदानावर पोहोचले सुद्धा, म्हणजे त्या मोर्चासह ते पोहोचले. त्यांच्या संदर्भात आता त्यांच्या विचारणीमध्ये त्यांच्या कार्यकर्ते करत आहेत. सरकारने चर्चेची तयारी दर्शवलेली आहे, त्यांनी चर्चेची तयारी दर्शवलेली आहे. मला वाटतं निश्चित वेळ निश्चित करून त्यामध्ये आम्ही पुढे जाण्याचा आम्ही निश्चितपणे पुढे जाऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न प्रामुख्याने मी बोलू ना, त्यांच्या चर्चा करून ठरवू. सरकारची भूमिका आहे ते पहिल्यापासून आरक्षण दिलं पाहिजे, म्हणून 10% दिला आपण नाही, त्यास टिकून आहे. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याला सगळी दिलेली नाही. थँक्यू. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 22 75 74 तसेच 22 75 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.